नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, राम जाधव मॅथ्स अकॅडमी ह्या आपल्या यूट्यूब चॅनलवर आपलं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आहे। विद्यार्थी मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपल्याला पाहायचं आहे गणित इयत्ता 9वी भाग 2 प्रकरण पहिले। प्रकरणाचं नाव आहे मित्रांनो भूमितीतील मूलभूत संबोध आणि ह्यामध्ये आपल्याला सराव संच 1.1 मधील प्रश्न 3 आपण अगोदरच्या व्हिडिओमध्ये बघितलेला आहे। ह्या व्हिडिओमध्ये आपण बघूयात पुढचे प्रश्न। चला मग सुरू करूयात मित्रांनो। प्रश्न 4 आपल्याला दिलेला आहे, पहा। एका संख्या रेषेवर, आता एक संख्या रेषा आहे, एका संख्या रेषेवर ABC हे बिंदू काय आहेत, अशी आहेत की संख्या रेषेवर आपल्याला दिलेला आहे एका संख्या रेषेवर ABC हे बिंदू असे आहेत की डिस्टन्स बिटवीन A, C बरोबर 10 आहे, डिस्टन्स बिटवीन C, B बरोबर 8 आहे। तर डिस्टन्स बिटवीन A, B काढा। म्हणजे A आणि C मधला अंतर 10 आहे, C आणि B मधला अंतर 8 आहे। तर आपल्याला A आणि B मधला अंतर काढायचा आहे। तर सर्व पर्यायांचा तुम्हाला विचार करायचा आहे। पहा, तर आपण अगोदर काय करणार मित्रांनो, पर्याय क्रमांक पहिला पाहणार। पहा, पर्याय पहिला काय असेल आपला, पर्याय पहिला ह्याच्यामध्ये आपण पाहणार की हे जे बिंदू आहे, बिंदू A, B आणि C हे कसे असतील, एकरेषीय आहेत असं आपण समजूया। चला, म्हणजे काय की बिंदू B हा बिंदू A आणि बिंदू C च्या दरम्यान आहे। तर आता बिंदू A हा बिंदू B आणि बिंदू C च्या दरम्यान आहे, म्हणजे आपण काय करणार, अशी आपली ही संख्या अशा प्रकारे आपण एक रेषाखंड काढणार। या रेषाखंडाचे बिंदू A आणि बिंदू C हे अंत्यबिंदू असतील, ह्याच्या मधला बिंदू जो आहे तो B असेल असं आपल्याला समजायचं। ठीक आहे, आता तुम्हाला काय दिलंय, A आणि C मधला अंतर 10 दिलेला आहे। आता A आणि C मधला अंतर आपल्याला 10 दिलेला आहे, हा अंतर किती आहे, 10 आहे। पुन्हा आपल्याला C आणि B मधला अंतर म्हणजे B आणि C मधला अंतर, एवढा अंतर आपल्याला किती दिलेला आहे मित्रांनो, 8 दिलेला आहे। तर आपल्याला A आणि B मधला अंतर काढायचा आहे, आपण काढू शकतो। पहा, आता काय दिलंय तुम्हाला, ABC हे आपण पर्याय पहिला घेतलाय, ABC हे एकरेषीय आहेत आणि बिंदू B हा A आणि C च्या दरम्यान आहे। म्हणजे आपल्याला घेता येते डिस्टन्स बिटवीन A, C बरोबर डिस्टन्स बिटवीन A, B अधिक डिस्टन्स बिटवीन B, C असं घेता येतं आपल्याला। मग आपल्याला AC माहित आहे किती आहे, 10 आहे, 10 बरोबर डिस्टन्स बिटवीन A, B माहित नाही, काढायचा आहे, तसंच लिहा। आता B आणि C मधला अंतर किती दिलेलं आहे तुम्हाला, C, B म्हणजे B, C आहे, अंतर किती आहे, 8 आहे, म्हणजे 8 दिलेला आहे। आता आपल्याला A आणि B मधला अंतर काढायचा आहे, म्हणजे हा जो 8 आहे तो ह्या डाव्या बाजूला घेऊन जा, म्हणजे 10 वजा 8 बरोबर डिस्टन्स बिटवीन A, B होईल। म्हणजे 10 मधून 8 गेल्यावर किती राहते मित्रांनो, 2, म्हणजे डिस्टन्स बिटवीन A, B बरोबर किती आलंय, 10, 2 आलं ना। ह्यालाच आपल्याला लिहिता येते डिस्टन्स बिटवीन A, B बरोबर 2। आता हा झाला पर्याय पहिला। आता आपल्याला पर्याय क्रमांक 2 पाहायचा आहे। पर्याय दुसरा काय असेल पहा, आता हे तुम्ही स्क्रीनशॉट घ्या। आता पर्याय दुसरा आपल्याला पाहायचा आहे। आता पर्याय दुसरा आपण बघूयात। पर्याय पहिला आपण पाहिला, तुम्ही स्क्रीनशॉट घ्यायला पाहिजे, घेतला नसेल तर रिवर्स घ्या आणि थोडं बॅक घेऊन स्क्रीनशॉट घ्या। आता आपल्याला पर्याय क्रमांक 2 पाहायचा आहे की दुसरा पर्याय आपण विचार करून आपल्याला A आणि B मधला अंतर काढायचा आहे। सपोज आपण असा विचार करूयात, ACB म्हणजे बिंदू C हा A आणि B च्या दरम्यान आहे। मग आपली रेषाखंड अशा प्रकारची असेल, याचे अंत्यबिंदू असतील A आणि B आणि मध्यबिंदू असेल C। ठीक आहे, आता तुम्हाला A आणि B मधला अंतर माहिती आहे का, नाही माहित। A आणि C मधला अंतर किती आहे, हो एवढा अंतर आहे तुमचा 10। ठीक आहे, एवढा अंतर 10 आहे आणि B आणि C मधला अंतर तुमचा 8 आहे। म्हणजे आपल्याला A आणि B मधला अंतर काढायचं असेल तर आपण काय करणार, दोन्ही अंतरांची बेरीज। पहा, आपल्याला आता A आणि B मधला अंतर काढायचं आहे। A आणि B अंत्यबिंदू आहे, म्हणजे डिस्टन्स बिटवीन A, B बरोबर डिस्टन्स बिटवीन A, C अधिक डिस्टन्स बिटवीन C, B। मग आपल्याला काय करायचं, डिस्टन्स बिटवीन A, B बरोबर A आणि C मधला अंतर किती आहे, 10 अधिक B आणि C मधला अंतर किती आहे, 8। म्हणजे आपण काय लिहिणार, डिस्टन्स बिटवीन A, B बरोबर 10 आणि 8, 18। म्हणजे हे दोन्ही पर्याय आपण चेक केले, दोन्ही पर्यायामध्ये अंतर आपण काढलेलं आहे। मग पहिल्या पर्यायामधला अंतर काय, डिस्टन्स बिटवीन A, B पहिल्यांदा आपल्याजवळ काय आलं होतं, 2 व डिस्टन्स बिटवीन A, B बरोबर 18 हे दोन्ही पर्याय असू शकतात। ठीक आहे, मग आपला प्रश्न 4 इथे आपल्याला झालेला आहे। बघूयात प्रश्न 5वा। चला मित्रांनो, आता आपल्याला सॉल्व करायचा आहे प्रश्न 5वा।
तर प्रश्न पाचवा दिलेलं काय आहे पहा, XYZ हे एकरेषीय बिंदू आहेत. XYZ हे एकरेषीय बिंदू आहेत आणि ह्याच्यामध्ये x आणि y मधला अंतर 17 आहे, y आणि z मधला अंतर 8 आहे. तर x आणि z मधला अंतर आपल्याला काढायचं आहे आणि ह्याच्यामध्ये आपल्याला आपण दोन प्रकारे काढू शकतो. मग आपण बघूयात पर्याय पहिला. आता पर्याय पहिला आपल्याला पाहायचा आहे, पर्याय क्रमांक 1. आता पर्याय पहिल्यामध्ये आपण पाहणार XYZ हे एकरेषीय आहेत. ठीक आहे. आता जो बिंदू y आहे तो x आणि z च्या दरम्यान आहे, XYZ. आता आपल्याला x आणि y मधला अंतर दिलेला आहे मित्रांनो 17. एवढा अंतर किती आहे 17 आणि YZ मधला अंतर किती आहे 8 आहे. तर आपल्याला XZ काढायचं. आता हा अंतर आपल्याला काढायचा आहे, एवढा अंतर आपल्याला काढायचं XZ मधला. मग आपण काय करणार, पर्याय पहिल्यामध्ये XYZ एकरेषीय आहेत म्हणजे अंत्यबिंदू घ्या, डिस्टन्स बिटवीन x, z बरोबर. आपल्याला XZ मधला अंतर काढायचं ना, डिस्टन्स बिटवीन x, z. हे मी का घेतलं, कारण हे x आणि z अंत्यबिंदू आहेत. ठीक आहे. मग आता डिस्टन्स बिटवीन x, y अधिक डिस्टन्स बिटवीन y, z झालं. आता मला सांगा x आणि z मधला अंतर आपल्याला माहित नाही. x आणि y मधला अंतर किती आहे 17 आणि y आणि z मधला अंतर 8 आहे. म्हणजे आपण लिहू शकतो डिस्टन्स बिटवीन x, z बरोबर 17 अधिक 8. म्हणजे डिस्टन्स बिटवीन x, z बरोबर 17 आणि 8 होतात 25. म्हणजे हा झाला आपला पर्याय पहिला. ठीक आहे. आता पर्याय दुसरा बघूयात. पर्याय दुसरा, पर्याय दुसऱ्यामध्ये आपल्याला लिहिता येते XZY हे काय आहेत, एकरेषीय बिंदू आहेत. म्हणजे आपला जो z हा बिंदू आहे, z XY आणि हा z आहे, z काय असेल, बिंदू x आणि y च्या दरम्यान असेल. मग आता आपल्याला XY मधला अंतर माहित आहे. आता हा म्हणजे x आणि y मधला अंतर 17 आहे, हा पूर्ण अंतर 17 आहे. आपल्याला पुन्हा दिलेला आहे y आणि z मधला अंतर, म्हणजे हा एवढा अंतर दिलेला आहे 8. तर आपल्याला XZ चा अंतर काढायचा आहे आणि हा जो XZ आहे तो काय असेल पहा, हा जो z बिंदू आहे तो x आणि y च्या दरम्यान आहे. मग कसं काढणार तुम्ही पहा, डिस्टन्स बिटवीन x, y. आपण अगोदर अंत्यबिंदू घेणार, x आणि y घेतलात. पुन्हा डिस्टन्स बिटवीन x, z, डिस्टन्स बिटवीन x, z अधिक डिस्टन्स बिटवीन y, z किंवा तुम्ही ह्याला z, y पण लिहू शकता, याला y, z आपण लिहूया. चला मग आपल्याला XZ मधला अंतर काढायचा आहे. XY किती आहे, 17 आहे. डिस्टन्स बिटवीन XZ माहीत नाही अधिक YZ किती आहे 8 आहे. आता हे 8 ह्या बाजूला घेऊन या, 17 वजा 8 बरोबर डिस्टन्स बिटवीन x, z. 17 मधून 8 गेल्यावर किती राहते 9. म्हणजेच डिस्टन्स बिटवीन XZ किती आलं 9. अशा प्रकारे आपण सॉल्व करू शकतो. अशा प्रकारे हा प्रश्न पाचवा पण झालेला आहे. बघूयात मित्रांनो प्रश्न 6वा. चला बघूयात प्रश्न 6वा. चला मित्रांनो आता आपल्याला सॉल्व करायचा आहे प्रश्न 6वा. आता प्रश्न 6वा काय दिलेला तुम्हाला, आकृती काढून प्रश्नांची उत्तरे तुम्हाला लिहायची आहे. आता बघा, जर ABC काय आहेत, एकरेषीय आहेत. जर ABC एकरेषीय असतील आणि लेंथ ऑफ AC बरोबर 11, लेंथ ऑफ BC बरोबर 6.5, तर लेंथ ऑफ AB बरोबर काढा. सुरुवातीला आपल्याला काय दिलंय मित्रांनो, ABC हे कोणते बिंदू आहेत, एकरेषीय आहेत. म्हणजे आपल्याला रेषाखंड काढता येते अशी. काढलात तुम्ही रेषाखंड, ह्यामध्ये बिंदू A इथं आहे, बिंदू C अंत्यबिंदू आहे आणि बिंदू B हा मध्यबिंदू आहे. ठीक आहे. आता दिले काय, लेंथ ऑफ AC आपल्याला 11 दिलेली आहे. म्हणजे एक A पासून तर हे जे आहे C पर्यंत हे अंतर किती आहे मित्रांनो 11 आहे. पुन्हा दिलेला आहे लेंथ ऑफ BC. पहा BC म्हणजे इथून इथपर्यंतचं अंतर किती आहे 6.5. तर आपल्याला लेंथ ऑफ AB काढायचं आहे. आपण काढू शकतो. मग आपण काय करणार, आपण सहज आणि सोप्या भाषेमध्ये हे काढू शकतो. पहा हे लेंथ म्हणजे काय आहे, डिस्टन्स आहे. मग आपण करूयात डिस्टन्स बिटवीन कोणाच्या A, C, कारण हे अंत्यबिंदू आहेत बरोबर. डिस्टन्स बिटवीन A, B अधिक डिस्टन्स बिटवीन B, C. आता आपल्याला A आणि B मधला अंतर काढायचं आहे. म्हणजे A आणि C मधला अंतर किती आहे 11 आहे. 11 लिहा बरोबर. आता पुन्हा A आणि B मधला अंतर तुम्हाला माहिती आहे का नाही. मग डिस्टन्स बिटवीन A, B ॲज इट इज ठेवा अधिक B आणि C मधला अंतर किती आहे 6.5 आहे. ठीक आहे. आता म्हणजेच आता आपल्याला काय करायचं, डिस्टन्स बिटवीन A, B काढायचं. म्हणजे डिस्टन्स बिटवीन A, B बरोबर 11 वजा 6.5 येणार. ते कसे आले पहा.
हे 11 इथंच ठेवायचं. डिस्टन्स बिटवीन ए कॉमा बी हे 6.5 इकडं आणा म्हणजे ते 11 वजा 6.5 होतील. मी त्याला त्या बाजूला घेऊन गेलं आणि ते हे इकडं आणलं म्हणजे फरक पडत नाही. आता म्हणजेच डिस्टन्स बिटवीन ए कॉमा बी बरोबर काय येणार हे पहा 11 वजा 6.5 म्हणजे 11.0 वजा 6.5. इथून शून्यातून 5 जात नाही म्हणून एकूण हातचा घ्या. 10 मधून 5 गेल्यावर 5 राहिले. ठीक आहे. दशांश चिन्ह इथं 1 होता आपण इकडे हातचा घेतला इथं 0 राहिला. 10 मधून 6 गेल्यावर 4 म्हणजे आपलं उत्तर येणार डिस्टन्स बिटवीन ए कॉमा बी 4.5. ठीक आहे. झालं पहिलं झालेलं आहे. ठीक आहे. असं आपण सॉल्व करू शकतो. आता आपल्याला दुसरं सॉल्व करायचं. काय दिलंय आर एस टी कसे आहेत एकरेषीय आहेत. अगोदर आपण लिहूयात बिंदू आर एस टी हे एकरेषीय आहेत. मग आपण रेषाखंड काढून घेऊ. आता ही आपली रेषाखंड आहे आर. इथं शेवटचा बिंदू आहे टी आणि मध्यबिंदू आहे एस. आर एस टी हे काय आहेत एकरेषीय आहेत. आपल्याला काय दिलेलं आहे एस टी मधला अंतर दिलेलं आहे. एस टी मधला अंतर दिलेला आहे आपल्याला 3.7. किती आहे मित्रांनो 3.7. आर एस मधला अंतर किती आहे 2.5. तर आपल्याला आर टी मधला अंतर काढायचं आहे म्हणजे दोन्ही अंतराला जोडून घ्यायचं. मग आपण लिहिणार डिस्टन्स बिटवीन आर कॉमा टी बरोबर डिस्टन्स बिटवीन काय आर कॉमा एस अधिक डिस्टन्स बिटवीन एस कॉमा टी. झालं. आता आर आणि टी मधला अंतर किती आहे माहीत नाही. मग हे आपल्याला सॉल्व करायचं आहे. आर एस मधला अंतर किती आहे हो 2.5 अधिक हे 3.7 म्हणजेच आपण लिहू शकतो डिस्टन्स बिटवीन आर कॉमा टी बरोबर हे सॉल्व करायचं आपल्याला. मग बघा 2.5 अधिक 3.7 7 आणि 5 12 2 हातचाला 1 2 आणि 3 5 आणि 1 6 दशांश चिन्हाच्या जागी दशांश चिन्ह म्हणजे आर आणि टी मधला अंतर असेल 6.2. थोडं फास्ट व्हायला आहे. समजत नसेल तर व्हिडिओ तुम्ही पण पुन्हा पाहू शकता. थोडं फास्ट व्हायला आता हे एक्स वाय झेड काय आहेत एकरेषीय आहेत म्हणजे आपण त्याला लिहू शकतो एक्स वाय झेड हे एकरेषीय आहेत. मग आपण रेषाखंड काढू शकतो. आपण रेषाखंड काढलात. ह्याच्यामध्ये बिंदू वाय हा मध्यबिंदू आहे. बिंदू एक्स आणि बिंदू झेड हे काय आहेत अंत्यबिंदू आहेत आणि बिंदू वाय काय आहे मित्रांनो हा मध्यबिंदू आहे. आता आपल्याला दिलेलं काय लेंथ ऑफ एक्स झेड म्हणजे एक्स झेडची लांबी दिलेली आहे 3 वर्गमुळात 7. काय दिलेली आहे बाबा 3 वर्गमुळामध्ये 7 आलेली आहे. आता पुन्हा लेंथ ऑफ एक्स वाय आपल्याला दिलेली आहे एवढी लांबी एवढीच काय आहे वर्गमुळामध्ये 7. तर आपल्याला एक्स वाय झेड काढायचा आहे म्हणजे आपण काय घेणार डिस्टन्स बिटवीन एक्स कॉमा झेड बरोबर डिस्टन्स बिटवीन एक्स कॉमा वाय अधिक डिस्टन्स बिटवीन वाय कॉमा झेड. ठीक आहे. आता एक्स आणि झेड मधलं आपल्याला अंतर काढायचं आहे का नाही. आपल्याला एक्स आणि वाय मधला अंतर दिलेला आहे. आपल्याला वाय आणि झेड मधला अंतर काढायचं आहे. आपल्याला हे दोन्ही दिलेलं आहे म्हणजे एक्स आणि झेड मधला अंतर किती आहे 3 वर्गमुळामध्ये 7. एक्स आणि वाय मधला अंतर किती आहे वर्गमुळात 7. तर आपल्याला काढायचं डिस्टन्स बिटवीन वाय कॉमा झेड. तर तुम्हाला काय करायचं आता पुढे हे वर्गमुळात 7 इकडे ह्या बाजूला घेऊन या. ते वजा वर्गमुळात 7 होतील. 3 वर्गमुळात 7 वजा वर्गमुळात 7 बरोबर डिस्टन्स बिटवीन वाय कॉमा झेड म्हणजेच आपण इथे लिहू शकतो म्हणजेच पहा 3 वर्गमुळात 7 आहे. हे पहा 3 वर्गमुळात 7 आहे वजा वर्गमुळात 7 आहे. याच्या गुणाकारामध्ये बाहेर काही नाही म्हणजे 1 असतं म्हणजे 3 वजा 1 बाहेर वर्गमुळात 7. 3 मधून 1 गेल्यावर 2 वर्गमुळात 7 आपलं उत्तर येते. म्हणजे आपण लिहू शकतो डिस्टन्स बिटवीन वाय कॉमा झेड बरोबर 2 वर्गमुळामध्ये 7 हा आपला आन्सर आहे. समजलं तुम्हाला. अत्यंत सोपा आहे. आता बघूयात शेवटचा प्रश्न आपल्याला दिलेला आहे. आता प्रश्न आपण शेवटचा बघूयात. शेवटचा प्रश्न आपल्याला दिलेला आहे. प्रश्न मी लिहित नाही तुम्हाला डायरेक्ट आकृती काढून दाखवतो काय येईल ते. चला शेवटचा प्रश्न आपल्याला दिलेला आहे. काय दिलेला आहे शेवटचा प्रश्न 7वा प्रश्न आपल्याजवळ आहे. चला 7वा प्रश्न आपल्याजवळ दिलेला आहे. 7व्या प्रश्नामध्ये आहे की 3 एकरेषीय बिंदू आहेत. 3 एकरेषीय नसलेले 3 बिंदू कोणती आकृती तयार करतात आता एकरेषीय नसलेले 3 बिंदू कोणती आकृती तयार करतात. एकरेषीय असलेले 3 बिंदू एक रेषेमध्ये असतात एका रेषेत असतात एक रेषा तयार होते. पण एकरेषीय नसलेले 3 बिंदू प्रश्न 7वा दिलेला आहे. एकरेषीय नसलेले 3 बिंदू कोणती आकृती तयार करतात. सपोज आता हे 1 2 3 हे 3 बिंदू एकरेषीय असतील तर आपण ह्याच्यात एक रेषा काढू शकतो आणि ही एक रेषा तयार करते रेषाखंड तयार करते. पण जे 3 बिंदू एकरेषीय नाही आहेत
हे पहा, हे 3 बिंदू एकरेषीय नाही आहेत. हे 3 बिंदू कोणती आकृती तयार करतात? पहा, या तिन्ही बिंदूंना जोडून घ्या. अशा प्रकारे आपण जोडलात तर हा काय तयार करतो? त्रिकोण. एकरेषीय नसलेले 3 बिंदू त्रिकोण तयार करतात. ठीक आहे. अशा प्रकारे हा आपला सराव संच 1.1 इथे संपलेला आहे. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल नक्की लाईक करा आणि चॅनलवर तुम्ही अजून नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत करत राहा अभ्यास. धन्यवाद.